नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो. आपण घेऊन आलेलो पोलीस भरतीसाठी विशेष लेक्चर. याच्या आधीही मी लेक्चर टाकले आहेत पोलीस भरतीसाठी आणि हे लेखी परीक्षेसाठी तुम्हाला अतिशय महत्त्वाचे ठरतील. ओके, चला तर आपण वेळ न दवडता आजच्या महत्त्वाच्या सेशनला सुरुवात करू. पहा पहिला क्वेश्चन. तत्पूर्वी तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. ओके, आणि चांगले व्हिडिओ वाटले तर शेअर पण करा. पहा पहिला प्रश्न. खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांवर, एक प्रश्न राहतो, हा फिक्स मार्क्स आहे. ओके, छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर आपल्याला एक प्रश्न विचारतो. प्रश्न काय आहे पहा. खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे, लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये ऑप्शन आहे शिवनेरी, जंजिरा, सिंधुदुर्ग. 1664 मध्ये, लक्षात ठेवा, 1664 मध्ये हा किल्ला छत्रपती शिवरायांनी बांधलेला आहे. ओके, हिरोजी इंदुलकर हे की वास्तू विशारद होते याचे. ओके, आणि हे जलदुर्ग आहे. त्यानंतर शिवनेरीवर छत्रपती शिवरायांचा जन्म आहे, लक्षात ठेवा, 1630. ओके, 1630. आणि यादवांनी बांधलेला आहे. शिवनेरी कोण बांधलेला आहे? यादवांनी, लक्षात ठेवा. ओके, हे यादवांनी बांधलेला आहे, यादवांनी. त्याच्यानंतर जंजीरा आहे. ओके, आणि पन्हाळा आहे. पन्हाळा आहे कोणा, जे काय म्हणू आपण, शिलाहार घराणं. ओके, दुसरा भोज याने बांधलेला आहे. आणि हे जे काय आपण म्हणू मुस्लिम घराणं. ओके, जंजिरा, तर हे मुघल यांनी बांधलेलं, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहता. आपला प्रश्न विचारला होता खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. तर याच्यामध्ये सिंधुदुर्ग आहे. ओके, आहे जलदुर्ग आहे. तर हे छत्रपती शिवरायांनी बांधले, लक्षात ठेवा, 1664 मध्ये. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. जिवाजी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे? ओके, जिवाजी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे? विद्यापीठावर प्रश्न असतो. सरासरी महाराष्ट्रातले कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्रातले विद्यापीठ यावर पण असतो. पण इथे आपल्याला विचारलंय महत्वाचं विद्यापीठ आहे जिवाजी विद्यापीठ. तर हे कोणत्या ठिकाणी आहे? महत्वाचे जे काही विद्यापीठ असतील दुसऱ्या राज्यातले त्यावर पण प्रश्न विचारू शकता. ओके, तर हे आहे ग्वाल्हेर. ग्वाल्हेर म्हणजे मध्य प्रदेशला. ओके, जे की महाराजा जिवाजीराव सिंधिया यांच्या नावावरून ते ग्वाल्हेरला म्हणजे ग्वाल्हेरला विद्यापीठ आहे. ओके, तर त्याला कोणतं विद्यापीठ म्हणतात? जिवाजी विद्यापीठ. कोलकाता भारतातील सर्वात पहिले 1857, 24 जानेवारी 1857 पहिलं. ओके, कोलकाता हे पहिलं विद्यापीठ होय भारतात, लक्षात ठेवा. त्यानंतर मुंबई विद्यापीठ. ओके, 18 जुलै 1857 आणि त्याच्यानंतर 14 ऑगस्ट 1857 मद्रास म्हणजे चेन्नईचं विद्यापीठ. वाराणसी बनारस हिंदू विद्यापीठ, लक्षात ठेवा, बनारस हिंदू विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ. ओके, बनारस वाराणसी. तर हे आशियातील सर्वात मोठं काय म्हणू आपण त्याला, निवासी विद्यापीठ आहे, लक्षात ठेवा. ओके, मदन मोहन मालवीय यांनी या विद्यापीठाची स्थापना केली, लक्षात ठेवा, 1916 मध्ये. 1916, जे की आशियातील सर्वात मोठं निवासी विद्यापीठ आहे. ओके, हे लक्षात ठेवा. नाव हे कशाशी नाव रिलेटेड आहे? वाराणसी. दिल्लीला JNU वगैरे आहे, इस्लामिया विद्यापीठ. ओके, दिल्लीचे पण काही महत्वाचे विद्यापीठ आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. इथे जिवाजी विद्यापीठ आहे. पितळखोरा लेणी या प्राचीन लेणी आहे, या जिल्ह्यात आहे. हे सर्वात प्राचीन लेणी आहेत, लक्षात ठेवा. हे जे काही आपण पाहतो अजिंठा आणि वेरूळ याच्यापेक्षाही प्राचीन लेणी आहेत, दुसऱ्या ते तिसऱ्या शतकामध्ये झालेल्या आहेत. तर या लेणी आहेत छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद. ओके, इथे जवळपास 14 लेणी आहे आणि बौद्ध धर्माशी संबंधित आहे. कशाशी आहे? बौद्ध धर्माशी संबंधित. म्हणजे इथे जवळपास 14 हिनायान महापंथाचे, याच्यावर पण प्रश्न विचारू शकतात. हिनायान हे पंथ आहे आणि याच्या पंथाचे आहेत जवळपास 14 इथे लेणी आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे 4 चैत्य पण आहेत, चैत्यगृह. ओके, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पितळखोरा लेणी विचारतात. लेणीवर एक प्रश्न असतो. तर पितळखोरा ही लय प्राचीन लेणी आहे आणि ती छत्रपती संभाजीनगरमध्ये. बुलढाणामध्ये लोणार सरोवर आहे. हे इझी क्वेश्चन झाला आता वाचून. तर लोणार आहे आणि राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थान आहे. ओके, त्याच्यानंतर हिंगोलीला पण आपण पाहतो. ओके, औंढा नागनाथ जे की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. आणि नागपूर प्रसिद्ध आहे, एक दीक्षाभूमी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली आणि नंतर सालबर्डीचा किल्ला आहे आणि संत्र्याचा जिल्हा म्हणून, ऑरेंज सिटी म्हणून म्हणतात त्याला, तर नागपूर आहे, लक्षात ठेवा. ओके, यावर प्रश्न सोपे फेकले जाऊ शकतात. द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन कोणत्या दिवशी झालं? द्विभाषिक म्हणजे हिंदी आणि गुजराती, महाराष्ट्र आणि गुजरात मिळून. तर हे राज्य झालं होतं स्थापन 1 नोव्हेंबर 1956. ओके, यशवंतराव चव्हाण याचे काय होते, पहिले मुख्यमंत्री होते, जे की मुंबई राज्य होतं. ओके, राजधानी मुंबई होती या राज्याची आणि त्यावेळेस तर सर्वात मोठं क्षेत्रफळानं मोठं राज्य होतं, सर्वाधिक, जे की आता राजस्थान आहे. नंतर मग जे काही आपण पाहतो, ओके,
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहतो आपण, ओके, संयुक्त महाराष्ट्राचा लढा पाहतो आपण. त्याच्यामध्ये जी प्रमुख मागणी होती की संयुक्त महाराष्ट्रामध्ये मुंबईसह महाराष्ट्र पाहिजे. तर आपण त्यावेळेस मुंबईसह महाराष्ट्र केलं, ओके. म्हणजे 1 मे 1960ला, 1 मे 1960ला. मग 1 मे 1960ला तेव्हा दोन जे काही राज्य आहेत ते वेगळे गेले, गुजरात आणि महाराष्ट्र. तत्पूर्वी आपण 1 नोव्हेंबर 1956ला जे काही द्विभाषिक राज्य स्थापन केलं होतं ते पश्चिम महाराष्ट्र, त्यानंतर जे काही हैदराबादमध्ये मराठवाड्यातील 5 जिल्हे होते ते जिल्हे, त्याच्यानंतर विदर्भातील जे 8 जिल्हे होते मध्य प्रदेशामध्ये ते गेलेले, म्हणजे हिंदी भाषिकमध्ये गेलेले, असं मिळून आपण, आणि कच्छ आणि सौराष्ट्र लक्षात ठेवा, जे की गुजरातचा पूर्ण भाग मोठा, ओके, म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र मिळून एक राज्य होतं, ओके. तर म्हणून हे सर्वाधिक क्षेत्रफळाचं राज्य होतं. तर या राज्याची म्हणजे द्विभाषिक राज्याची, गुजराती आणि हिंदी भाषी म्हणू आपण, मराठी भाषिक, तर ती स्थापना कधी झाली 1 नोव्हेंबर 1956, लक्षात ठेवा, ओके. तर द्विभाषिक राज्य म्हणू, ओके. त्यानंतर पहा, यांचा जन्म 6 जानेवारी म्हणून पाळला जातो. तर तो आहे बाळशास्त्री जांभेकर. तर 6 जानेवारीला दर्पण नावाचं पत्र, ओके. आता इथं जन्म दिलेला आहे, कधी कधी त्यांचं दर्पण पत्र म्हणतात. 12 फेब्रुवारीला त्यांचा जन्म दिलेला आहे, ओके. तर कधी कधी दर्पण त्या दिवशी प्रकाशित झालं म्हणून तो दिवस साजरा केला जातो, आणि कधी कधी त्यांच्या जन्माशी संबंधित आहे. तर थोडं हे आहे, लक्षात ठेवा, ओके. तर बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिन ह्या 6 जानेवारीला साजरा केला जातो. आता त्यांचा जन्मदिवस म्हणून किंवा हे म्हणून पत्रकारा पहिल्यांदा प्रदर्शित झालेलं दर्पण 1832ला पहिलं मराठी वृत्तपत्र, लक्षात ठेवा, ओके. नंतर त्यांचंच मासिक पण होतं एक, लक्षात ठेवा, मासिक दिग्दर्शन होतं, लक्षात ठेवा, दिग्दर्शन हे होतं 1941-42, आपला 1800, ओके, 1841-42. तर हे पण कोणाचं होतं, बाळशास्त्री जांभेकर होतं. तर यांचा जन्मदिवस 6 जानेवारी म्हणजे बाळशास्त्री जांभेकर, ओके. दादाभाई नौरोजी कामगार दिन नाही, कामगार दिन 1 मेला आहे. कामगार दिन कधी आहे, 1 मेला, लक्षात ठेवा. कामगार दिनाच्या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाली. कामगार दिन, आंतरराष्ट्रीय महत्वाचे दिन विचारतात, ओके. सोपे विचारतात, एवढं काही डीपमध्ये जात नाही, पण काही विचारलं, लक्षात ठेवा, 1 मे आहे, ओके. तर हे मार्क्स म्हणून देतात आपल्याला, 1 मे. त्याच्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे समता दिन, कधी कधी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती वेळेस म्हणतात, ओके. समता दिन आहे 14 एप्रिल. तर असं नक्की काही नाही आहे, ओके. दादाभाई नौरोजी अर्थशास्त्राचे जनक, ओके, हिंदी अर्थशास्त्राचे. त्याच्यानंतर बाळशास्त्री जांभेकर पाहिला आपण, ओके. लोकमान्य टिळक असं काही नाही, असं जनक आणि समता दिन असं काही नाही. 1 ऑगस्ट त्यांचा जन्मदिवस आहे. तर भारतात सरासरी तो महसूल दिन म्हणून साजरा होतो, लक्षात ठेवा, 1 ऑगस्ट, ओके. महसूल दिन, 1 ऑगस्ट कोणता आहे, महसूल दिन. हे 1 ऑगस्ट काय, लोकमान्य टिळकाची जयंती आहे, लक्षात ठेवा, ओके. आणि हे काय म्हणू आपण, महसूल दिन. 1 ऑगस्ट काय आहे, महसूल दिन, ओके. तर असं काय आहे, लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये महत्वाचा आहे बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस काय म्हणू आपण, पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. रक्तातील पेशींना सैनिक पेशी म्हणतात. तर ती आहे श्वेत रक्तकणिका, ओके, WBC, व्हाईट ब्लड सेल. व्हाईट ब्लड सेल जे आहेत ते प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहेत आपल्या आरोग्यात. जे काही जीवाणू, जे काही विषाणू आपल्या याच्यामध्ये प्रवेश करतात शरीरामध्ये, तर त्यांना हे, ओके, फाईट करते श्वेत रक्तकणिका, ओके. जे काही आपलं, जे काय म्हणू आपलं इम्युनिटी पॉवर वाढवते, रोग प्रतिकारक शक्ती वाढवते, ते म्हणजे श्वेत रक्तकणिका. आणि याला जवळपास 13 ते 20 दिवसाचं आयुर्मान असते, 13 ते 20 दिवस, लक्षात आहे, ओके, 13 ते 20 दिवस. नंतर लोहित RBC आहे, रेड ब्लड सेल पाहतो आपण, RBC. तर याला जीवनमान खूप आहे, 120 आहे, लक्षात ठेवा, 120 दिवस, ओके. आणि हे संपूर्ण जे काही RBC असतात संपूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवतात, लक्षात ठेवा. रक्तबिंबिका, एखादी आपल्याला जखम झाली तर ते रक्त गोठवण्याचं काम करतात, ते रक्तबिंबिका, रक्तपट्टिका, लक्षात ठेवा, ओके. तर इथं आहे श्वेत रक्तकणिका, जे की काय म्हणू आपण, त्याला सैनिकी पेशी म्हणतात, कारण आपल्या शरीरामध्ये प्रवेश करणारे जीवाणू, विषाणू, ओके, जे काय असतात, ओके, तर त्यांना ते फाईट करतात, ओके. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी श्वेत रक्तकणिका हे खूप महत्वाचे असतात, लक्षात ठेवा, ओके. कांगारू हा खालीलपैकी कोणता प्राणी वर्गात मोडतो. तर कांगारू हा सस्तन प्राणी आहे, लक्षात ठेवा, ओके. हे की अपरिपक्व पिल्लांना जन्म देतो, आणि त्यामुळे त्याला एक हे आहे, पियुषी आहे, त्याला म्हणूनच तो एक सस्तन प्राणी आहे, कारण तो डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो, ओके. अंडी नाही घालत, पक्षी अंडी घालतो. सरीसृप हा सरपटणारे प्राणी, उभयचर दोन्ही ठिकाणी पाण्यात आणि जमिनीवर राहतात, जसं की बेडूक वगैरे, ओके. तर इथं आहे महत्वाचा सस्तन प्राणी. आणि याच्याबद्दल महत्वाचं म्हणजे हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे, सस्तन प्राणी. त्यांच्या राष्ट्रीय सिम्बॉलमध्ये पण यांचं चित्र दिलेलं, लक्षात ठेवा, राष्ट्रीय चिन्हामध्ये. तर एक चपळ म्हणून आहे, गतीचं प्रतीक म्हणून आहे त्यांच्या देशामध्ये. तर ऑस्ट्रेलियाचा काय म्हणू आपण त्याला, राष्ट्रीय प्राणी आहे. पुन्हा ऑस्ट्रेलियामध्ये जास्त प्रमाणात आढळतो, हा लक्षात ठेवा, ओके. तर कांगारू प्राणी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हे ठिकाण प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते, नंदवाळ, ओके. आषाढी एकादशी राहते, ओके. तर त्यावेळेस जे लोक
पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते लोक कुठे जातात? नंदनबाग. ओके, आषाढी एकादशीच्या दिवशी वारी म्हणून. ओके, तर त्याला प्रति पंढरपूर किंवा दक्षिणेकडले पंढरपूर म्हटलं जाते, ते म्हणजे नंदबाग. नृसिंहवाडी आपल्याला माहित आहे काय पंचगंगा आणि कोणत्या नदीचा इथं उगम होतो? पंचगंगा आणि कृष्णा नदीचा. त्यामुळे इथं काय म्हणतो? नृसिंहवाडी. नरसोबाचं देवस्थान आहे इथं. ओके, पहा महत्वाचं ते एक तुम्हाला प्रश्न विचारतात नृसिंहवाडीचा, नरसोबाची वाडी. ओके, कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम होतो तिथं. पित्त क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पित्त क्रांती संबंधित आहे तेलबिया उत्पादन. सॅम पित्रोदा यांनी घडवून आणलेली आहे 1987 ते 1986-87 काळामध्ये. तर सॅम पित्रोदा जे काय तेलबिया उत्पादन आपण त्याला भूमिंग म्हणू. ओके, जे काय मोहरी, सूर्यफूल जे काय आहे, ओके, सोयाबीन, तर याच्यामध्ये क्रांती जवळपास 9 पिकावर क्रांती केली. ओके, जे की याचं उत्पादन भारतामध्ये बऱ्याच जास्त प्रमाणात यावं, तेलबियाचा तुटवडा होऊ नये म्हणून एक क्रांती आली, त्याला काय म्हणू आपण? पित्त क्रांती म्हणतो आपण. ते तेलबिया उत्पादन संबंधित आहे. नंतर मत्स्य उत्पादन आपला नील क्रांती माहित आहे, दुग्ध उत्पादन माहित आहे. ओके, धवल क्रांती आणि भाजीपाला. ओके, सुवर्ण क्रांती वगैरे म्हणतो आपण. तर ओके, तर मत्स्य उत्पादन काय आहे? नील क्रांती म्हणतात त्याला. ते क्रांतीवर एक प्रश्न विचारतात, लक्षात ठेवा, एक फिक्स आहे प्रश्न. शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते? तर लोकलेखा समिती करते, लक्षात ठेवा. या लोकलेखा समितीवर अजून एक महत्त्वाचा प्रश्न राहतो, तो म्हणजे याच्यामध्ये सदस्य किती असतात? याच्यामध्ये सदस्य असतात मुलं पहा, याच्यामध्ये 22 सदस्य असतात, लक्षात ठेवा. आता 22 सदस्य कसे असतात पहा, याच्यावर हा नेहमी प्रश्न विचारला जातो. सोपा प्रश्न असा काही नाही. 22 सदस्यामध्ये तुम्हाला दिसते, याच्यामध्ये लोकसभेमधले जे काही कनिष्ठ सभागृह आहे, ओके, प्रत्यक्ष सभा आहे, लोकसभा, याच्यामध्ये तुम्हाला दिसतील 15 सदस्य. याच्यामध्ये तुम्हाला किती दिसतील? 15 सदस्य. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसतील राज्यसभेमधले. तर राज्यसभेमधले याच्यामध्ये राहतात पहा 5 किती? 15 आणि 7 म्हणजे 22 सदस्य. त्यामध्ये एक अंदाज समिती आहे, लक्षात ठेवा. अंदाज समितीवर नेहमी अंदाज समिती अंदाज ठरवते, ओके, खर्च करण्याचा. तर अंदाज समिती आहे ती अंदाज समिती. उत्तर अजून सांगितलं नाही मी, अंदाज सांगितलं. लोकलेखा समिती आहे. ओके, 22 सदस्य आणि जी पूर्ण शासनाने केल्या शारसा बरोबर याच्यावर खर्च करत आहे की नाही, केंद्र सरकारने जे काही खर्च केलेला आहे, आणि जे काही कंट्रोमी अटॉर्नी जनरल असतो आपला, तो बरोबर म्हणजे जो काही खर्च करायला त्याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम ही समिती करत असते, लक्षात ठेवा त्याच्यावर. ओके, आणि जे काही केंद्र सरकारने जे काही योजना मान्य केल्या त्यावर व्यवस्थित खर्च होत आहे की नाही त्यावर देखरेख ठेवण्याचं काम लोकलेखा समिती करते. ते अत्यंत महत्वाचे आहे. ओके, त्याच्यामध्ये किती सदस्य असतात? 22 सदस्य असतात. त्याच्यामधले तुम्हाला 15 दिसतील लोकसभेमधले आणि राज्यसभेमधले किती दिसतील? 7. आणि त्यानंतर एक अंदाज समिती महत्वाची, लक्षात ठेवा. अंदाज समितीमध्ये तुम्हाला 30 सदस्य दिसतात. यावर बरेच वेळा प्रश्न असतो, ओके, कन्फ्युज करण्यासाठी राहील कदाचित तुम्हाला. तर 30 सदस्य लोकसभेचे असतात, लोकसभेचे. ओके, किती? 30 सदस्य कशात असतात? लोकसभेचे. ओके, इथं उत्तर आहे लोकलेखा समिती. नेक्स्ट क्वेश्चन पहा, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? सोप्यातले क्वेश्चन आहेत, परंतु ओके प्रॅक्टिस व्हावं तुमची. या पद्धतीने क्वेश्चन विचारतात, याहीसाठी लेक्चर असतं. ओके, काही विद्यार्थ्यांना नेमका अभ्यास कसा करावा तेच नॉलेज नसते, त्यामुळे बरेच वेळा त्यांना रिझल्ट जाते. फालतूच्या याच्यात ते वेळ घालतात. तर म्हणून काय पेपर काय एवढा येत नाही म्हणजे डीपमध्ये, पण अभ्यासही महत्त्वाचा असतो. ओके, त्यासाठी मी जे काही चालू घडामोडीचे विविध लेक्चर टाकलेले आहेत, बरेच टाकले आहेत, आणि ते महत्त्वाचे जे प्रश्न विचारले जातात त्यावरच लेक्चर मी घेतलेले आहे. तर अजूनही तुम्हाला जर काही पाहिजे असेल, ओके, तर कमेंट करून मला सांगा, मी नक्कीच तो व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. ओके, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? तर तो आहे शेकरू. शेकरूवर अजून प्रश्न काही विचारतात की हा शेकरू प्राणी आढळतो कुठं? लक्षात ठेवा, ही शेकरू प्राणी म्हणजे मोठ्या खारीसारखा आहे. आढळतो कुठं? तर हा भीमाशंकर तुम्हाला जे दिसल अभयारण्य, भीमाशंकर अभयारण्य कुठलं आहे? पुण्याचं अभयारण्य, पुणे. तर इथे आढळतो, लक्षात ठेवा. हे याच्यावर दुसरा प्रश्न तयार होतो. बरेच वेळा तो प्रश्न विचारतात की शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे, तर तो आढळतो कुठं? तर तो भीमाशंकर अभयारण्यामध्ये आढळतो, जे की पुणेमध्ये आहे. ओके, त्यानंतर वाघ आहे. वाघ आपला राष्ट्रीय प्राणी आहे. काळवीट आहे. गव्यासाठी एक महत्वाचे म्हणजे जे काही राधानगरी अभयारण्य दिसते गव्यासाठी, काळविटासाठी काय अभयारण्य आहे? ओके, तर काळवीट म्हणजे असं काही नाही नेमकं नाही, पण गुगामल वगैरे राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे ते. पण गवा राधानगरी अभयारण्यामध्ये आढळतो. याच्यावर प्रश्न विचारतात. गवा आहे मेन, रानगवा मुख्यतः कुठे आढळतो म्हणून प्रश्न विचारतात. तर राधानगरी कुठे आढळतो? हा राधानगरी अभयारण्य कुठे आहे? कोल्हापूर, लक्षात ठेवा. ओके, राधानगरी अभयारण्य कुठे आहे? कोल्हापूर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. इथं काय? शेकरू आपला राज्य प्राणी. राज्यफूल, राज्यगीत, राष्ट्रगीत, राज्यगीत हे लक्षात ठेवा. जय जय महाराष्ट्र माता. यावर प्रश्न विचारू शकतात. हातानं मार्क्स नाही घालायचे. पटकी हा रोग कोणत्या प्रकारचा आहे? पटकी हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो? साल्मोनेला टायफी नाही, व्हिब्रिओ कॉलरा म्हणतात त्याला, पटकीला.
व्हिब्रिओ कॉलरी सॅल्मोनेला टायफीपासून टायफॉइड होते, लक्षात ठेवा. ओके, तर कोणता याच्यात पटकी हा रोग जीवाणूमुळे होतो, लक्षात ठेवा. आणि हिपॅटायटिस हे विषाणू आहे, लक्षात ठेवा. ओके, विषाणू, हिपॅटायटिस हे काय विषाणूमुळे होतो. ओके, विषाणूमुळे होतो. तर व्हिब्रिओ कॉलरा हा का जीवाणूमुळे, सॅल्मोनेला टायफीन हा जीवाणूमुळे, लक्षात ठेवा. जीवाणूजन्य रोग विचारू शकतात, जीवाणू, आणि हा पण जीवाणू. विषाणूमुळे एड्स वगैरे या गोष्टी होतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. कॉलरा आजार कशामुळे होतो, हे नेक्स्ट क्वेश्चनच आहे. कॉलरा आजार कशामुळे होतो? कॉलरा होतो जीवाणूमुळे. आताच पाहिलं आपण व्हिब्रिओ कॉलरी जीवाणूमुळे. तर विषाणूमुळे पहा, जे काही गोवर येतात, काजण्या येतात, एड्स हा रोग महत्वाचा विषाणूमुळे होतो. ओके, अमिबामुळे हागवण लागते, जुलाब, बुरशीमुळे त्वचेशी संबंधित रोग होतात, लक्षात ठेवा. तर इथे जीवाणू संबंधित आपण कॉलरा पाहिला, टायफॉइड पाहिला, ते जीवाणू संबंधित रोग आहेत. असेच काय एवढे डीपमध्ये विज्ञानामध्ये क्वेश्चन जात नाहीत. ओके, एक तर जीवनसत्व किंवा असे क्वेश्चन विचारतात महत्वाचे आरोग्य संबंधित, तेवढं काय डीपमध्ये जात नाहीत. एखादा सायंटिस्ट विचारू शकतात, ते बी न्यूटन महत्वाचा जवळचाच सायंटिस्ट विचारतात. भारत स्वातंत्र्य झाल्यावर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण? इतिहास रिलेटेड क्वेश्चन आहे. याच्या आधी मी जे काही व्हिडिओ टाकलेले आहेत, भूगोलचे स्पेशली टाकले आहेत, इतिहासचे स्पेशली आहेत, राज्यघटना, पंचायत राज याच्या संबंधित अतिशय म्हणजे पाहून ते म्हणजे जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत ते पाहून मी व्हिडिओ बनवले. असे कोणतेही क्वेश्चन घेतले नाही. नक्कीच तुमचा रिझल्ट येण्यासाठी ते महत्त्वाचे ठरते, तर म्हणून ते पाहून घ्या. ओके, भारत स्वातंत्र्य झाल्यावर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण? आता पहिल्यांदा हेच आले, जवळपास 1498 ला आले पोर्तुगीज. पहा, पोर्तुगीज आले 1498 ला आणि गेले केव्हा माहिती आहे का? 1961 ला. कारण गोव्यावर आणि दमणवर या पोर्तुगीजांची सत्ता होती. दमण आणि दीव आणि दुसरं कोणतं गोवा, यांच्यावर यांची सत्ता होती. नंतर हे पोलीस जे काय लष्कर पाठवून आपल्याला ते नंतर ते आपल्या हवाली गेलं पोर्तुगीजांना. सर्वात शेवटचे आहेत. तर पोर्तुगीज हे सर्वात पहिले आलते आपल्या इथे. कधी आलते? लयच लवकर आलते, 1498 लाच. त्याच्यानंतर तुम्ही 1602 ला पाहतो आपण कोण आलते? डच आलते, लक्षात ठेवा. ओके, आणि 1600 त्याला काय म्हणून 1800 म्हणजे 64 वगैरेला गेले बी, लवकरच गेले. ओके, 1825 ला. ओके, 1825 म्हणा, काय तेवढं काही नाही, 1900 काळामध्ये गेलेले आहेत. ओके, तर डच आहेत. त्यानंतर 1802, ओके, 1808 ते 1947 जवळपास 150 वर्ष पोकरून खाल्ला आपल्याला. हे म्हणजे ब्रिटिश, इंग्रज. ओके, तर हे जवळपास याने 150 वर्ष राज्य केलं. 1808 ला सुरतला पहिली त्यांनी काय वसाहत स्थापन केली होती, लक्षात ठेवा. ओके, आणि पूर्ण 150 वर्ष काऊन म्हणतो? कारण पूर्ण अखंड भारतावर त्यांचं सत्ता होती, लक्षात ठेवा, म्हणजे जास्त याच्यावर. ओके, जे काही महत्त्वाचे शहर म्हणतो आपण, मुंबई झालं, दिल्ली झालं, कोलकाता झालं, ओके, मद्रास झालं, मैसूर झालं, इथं त्यांची सत्ता होती. म्हणून सर्वाधिक जास्त कार्यकाळ जर कोणी सत्ता भोगली असेल त्या दलिंदर इंग्रजांना भोगली आपल्या, लक्षात ठेवा. चांगला अनमोल दगड पण ठेवला नाही भारतामध्ये, सर्व पोकरून खाल्ला आपल्याला. सोन्याची चिडिया डायरेक्ट कोळशाची चिडिया करून टाकला आपल्याला. ओके, ते मध्ये दलिंदर इंग्रज होतं, लक्षात ठेवा. जे की 1608 ला झाले. 1608. ओके, ते 1602 ला आले. 1825 म्हणजे 1900 काळामध्ये गेले ते डच होतं. त्याच्यानंतर आले पहा फ्रेंच जवळपास पहा फ्रेंच खूप लेट आले, 1664च्या नंतर आले ते, लक्षात ठेवा. ओके, आणि लवकर गेले बी ते, असे काही जास्त वेळ राहिले नाही ते. म्हणजे फ्रेंचची सत्ता कुठं नाही, लवकर गेले नाही, हे गेले 1954 ला फ्रेंच. कारण फ्रेंचची सत्ता कारिकल होतं, जे काही कारिकल म्हणू आपण त्याला, चंद्रनगर. ओके, महत्वाचं पुदुचेरी, पांडिचेरीवर सत्ता होती यांची, पुदुचेरी. ओके, तर हे जवळपास 1954 ला गेले, लक्षात ठेवा. म्हणजे दुसरे इंग्रजानंतर 2 नंबरला कोण गेले? फ्रेंच. आणि फ्रेंच नंतर कोण गेले? पोर्तुगीज. असा संबंध आहे. डच आधीच गेले, 1900 काळातच गेले डच. ओके, तर ते फ्रेंच 1954 ला भारत सोडून गेले, लक्षात ठेवा. सर्वात पहिले कोण आले? पोर्तुगीज. आणि सर्वात शेवटही कोण गेले? पोर्तुगीज. ओके, कोणत्या विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव दिले आहे? महत्वाचे महाराष्ट्रातले बी विमानतळ, लक्षात ठेवा. ओके, जसं की महाराष्ट्रातलं विमानतळ नांदेड आहे, गुरु गोविंद सिंग यांच्या नावावर आहे. ओके, तर इथं आहे चंदीगड विमानतळ, त्यांच्या 2022 ला हे नाव दिलं, लक्षात ठेवा. 2022 ला हे नाव दिलं भगतसिंगाचं. कधी? 115व्या जयंतीनिमित्त. ओके, 115व्या जयंतीनिमित्त चंदीगडचं जे तुम्हाला विमानतळ दिसते त्याला कोणाचं नाव दिलं? शहीद भगतसिंग, शहीद ए आझम. आणि नांदेडच्या याला आहे गुरु गोविंद सिंग, गुरु गोविंद सिंग. यावर प्रश्न विचारू शकतात, महाराष्ट्र आहे. ओके, गुरु गोविंद सिंग. ओके, चंदीगड. ओके, लुधियाना वगैरे ते विमानतळ आहेत, पण नाव काय त्याला असं काही नाही. ओके, कोणाचं पर्टिक्युलर नाव दिलेलं नाही.
कोणत्या विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्यात आलं आहे? तर आताच पाहिला आपण चंदीगड, डबल रिपीट झाला प्रश्न, चंदीगड लक्षात ठेवा. ओके, पहा ब्रिक्स देशामध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही? ब्रिक्स. ओके, ब्रिक्स पहा, याच्यावर प्रश्न राहतो म्हणजे राहतोच. एक काल चालू घडामोडी माझं लेक्चर होतं, त्याच्यामध्ये ब्रिक्स संघटनेबद्दल प्रश्न विचारतात चालू घडामोडीमध्ये. ओके, तर त्याच्यामध्ये कोणत्या देशात, हे बी त्याच पद्धतीचं आहे, जीके म्हणून आपण याला, पण चालू घडामोडीमध्ये जरा वेगळ्या पद्धतीने विचारतात, करार किंवा कुठे परिषद झाली म्हणून. ओके, या वर्षीची कुठं होणार आहे, गेल्या 2024ची कुठं झाली, 25ची कुठं झाली, अशा पद्धतीने चालू घडामोडीमध्ये विचारतात. हे जीकेचा प्रश्न झाला की कोणत्या देशात समावेश होत नाही, म्हणून तुम्हाला ब्रिक्स माहित पाहिजे. बी म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे ब्राझील. ओके, बी म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे ब्राझील. त्यानंतर आर म्हणजे माहित पाहिजे तुम्हाला रशिया. आर म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे रशिया. ओके, त्यानंतर तुम्हाला आय म्हणजे माहित पाहिजे आपला इंडिया. त्याच्यानंतर सी म्हणजे माहित पाहिजे तुम्हाला मुंगळे डोळे, चायना, चीन. आणि त्यानंतर तुम्हाला यस माहित पाहिजे साऊथ आफ्रिका. ओके, दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिका हा ब्रिक्समध्ये 2010ला समावेश झाला. आता याच्यामध्ये इथिओपिया आहे, इजिप्त आहे, इराण आहे. ओके, आणि UAE आहे, संयुक्त अरब अमिराती आहे. ते जवळपास आता हे 1 2 3 4 5 आले, ते 4-5 देश, म्हणजे असे जवळपास 9-10 देश झालेले आहेत. आणि याच्यामध्ये विचारलं आपल्याला कोणत्या देशाचा समावेश नाही म्हणून, पाकिस्तान. ओके, चालू घडामोडीवर यावर प्रश्न विचारतात. कसा की कोणती परिषद कोणत्या वर्षी कुठे आहे भरली म्हणून, 2024ची कुठे झाली, 25ची कुठे झाली, किंवा होणारी विचारतात. ओके, हे चालू घडामोडीमध्ये प्रश्न असे मी घेतलेले आहेत, त्यामुळे ते व्हिडिओ पहा. तर इथे ब्रिक्सबद्दल विचारलं आपल्याला, कोणता देश नाही, पाकिस्तानचा कुठेही संबंध नाही ब्रिक्सबद्दल. बाकी रशिया आहे, ओके, भारत आहे आणि चीन आहे, दक्षिण आफ्रिका आहे, इथिओपिया आहे, इजिप्त आहे, इराण आहे आणि संयुक्त अरब अमिराती आहे. ओके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात लक्षात ठेवा. ओके, तर इथं अध्यक्ष कोण असतात? तर इथं अध्यक्ष असतात जिल्हाधिकारी, IAS, DM. ओके, आणि त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक जे दिसतील तुम्हाला, ओके, हे कोण असतात? सदस्य असतात लक्षात ठेवा. हे कोण असतात? सदस्य असतात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे. त्यानंतर मनपा आयुक्त, मुंबई आणि मुंबई शहर हे फक्त वगळता मनपा आयुक्त हे तिथले आपत्ती व्यवस्थापन असतात लक्षात ठेवा. फक्त मनपा आयुक्त कुठे राहतात? मुंबई आणि मुंबई शहराचे. इथं तुम्हाला मुंबईच्या पेपरमध्ये कन्फ्यूज करू शकतात, मुंबई आणि मुंबई उपनगर. ओके, इथं फक्त काय म्हणू आपण, जे मनपा आयुक्त असतात, महानगरपालिकेचे आयुक्त, ते फक्त आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात. मुंबई आणि मुंबई उपनगर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर लक्षात ठेवा. ओके, CEO, जिल्हा परिषद मुख्य अधिकारी हे पण सदस्य असतात, पदसिद्ध. त्याच्यानंतर पदसिद्ध सहअध्यक्ष जर म्हणू आपण, सहअध्यक्ष, तर सहअध्यक्ष असतात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जे लोकनियुक्त असतात. ओके, लोकनियुक्त सदस्यामधून आलेले, निवडून आलेले सदस्यानंतर त्यांनी निवड करतात. काय म्हणतो आपण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे सहअध्यक्ष असतात. तर याचे पहा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विचारला आपल्याला, तो ते जिल्हाधिकारी असतात. पोलीस अधीक्षक हे सदस्य असतात जिल्हा, नंतर जिल्हा परिषदेचे CEO असतात, ते पण सदस्य असतात. फक्त मनपा आयुक्त हे मुंबई आणि मुंबई शहराचे आपत्ती व्यवस्थापन काय म्हणू प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा, सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणत्या महिला समाजसेविकेने केली? सेवा सदन, सेवा म्हणलं तर रमाबाई रानडे. सेवा म्हटलं तर रमाबाई रानडे. सेवा म्हटलं तर रमाबाई रानडे. 1909 ला स्थापना केली होती लक्षात ठेवा. ओके, रमाबाई रानडे. त्यानंतर रखमाबाई हा पहिल्या प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहेत. ओके, सराव केलेला डॉक्टरचा पहिला प्रॅक्टिसिंग डॉक्टर म्हणतो त्याला. ओके, पंडिता रमाबाई, पंडिता रमाबाई मध्ये पहा महत्वाच्या गोष्टी आहेत. शारदा सदन विचारतात त्यांचं, शारदा सदन. त्यानंतर मुक्ती सदन विचारतात त्यांचं, मुक्ती सदन कोणाचं होतं? मुक्ती सदन. त्याच्यानंतर पहा त्यांचं विचारतात बातमी सदन, अंध मुलांसाठी बातमी सदन. ओके, बऱ्याच अशा गोष्टी त्यांनी केल्या. त्यानंतर आर्य महिला समाजाची स्थापना केली होती त्यांची 1882 ला, आर्य महिला समाज, आर्य महिला समाज. ओके, आर्य महिला समाज. आणि डॉक्टर आनंदीबाई जोशी या पहिल्या डॉक्टर लक्षात ठेवा. ओके, या पहिल्या डॉक्टर भारतातल्या. प्रॅक्टिसिंग म्हटलं तर रखमाबाई. ओके, भारताने 18 मे 1974 रोजी पहिली अणुचाचणी केली. पहिली अणुचाचणीची तारीख पण लक्षात ठेवा, 18 मे 1974 पहिली अणुचाचणी यशस्वी केली. त्यावेळी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर त्यावेळी 18 मे 1974 ला अणुचाचणी केली त्यावेळेस होमी सेटना. पण ज्या वेळेस ओके, ज्यावेळेस स्थापना झाली अणु आयोगाची, अणुऊर्जा, ओके, तर अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. ओके, किंवा अणुऊर्जा आयोगाचे जनक म्हणू आपण होमी बाबाला. हे पहिले अध्यक्ष लक्षात ठेवा, हे पहिले.
काय म्हणू आपण त्याला, पहिले अध्यक्ष किंवा जनक म्हणू आपण याला ऊर्जा आयोगाचे. ओके. आणि होमी सेटनं त्यावेळेस होते 1974ला. डॉक्टर राजा नमन्ना हे पण काय म्हणू 1974ला महत्वाचे म्हणजे संचालक होते याचे. ओके, याचे काय संचालक होते. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं जे नाव येते ते 1998च्या दुसऱ्या अणुचाचणीबद्दल येते. ओके, दुसऱ्या अणुचाचणी संबंधित, दुसऱ्या अणुचाचणी संबंधित यांनी महत्वाचे योगदान आहे. दुसऱ्या अणुचाचणी संबंधित का, दुसऱ्या अणुचाचणी संबंधित लक्षात ठेवा. कोणाचं नाव येते, APJ अब्दुल कलाम. ओके, महत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे याच्यामध्ये. ओके, महत्वाचं एक व्यक्ती राहिलेली आहे ते. दुसऱ्या पण पहिल्या नाही, पहिल्या अणुचाचणी वेळेस कोण होते, डॉक्टर होमी सेट अध्यक्ष होते. होमी बाबा हे पहिल्या अणुऊर्जा आयोगाचे सदस्य अध्यक्ष होते आणि त्यांना जनक पण म्हटले जाते. ओके, राजा रमन्ना हे संचालक होते, त्यांच्याकडे महत्वाची कामगिरी दिली होती. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे तुम्हाला दिसतील पण दुसऱ्या अणुचाचणी संबंधित दिसतील लक्षात ठेवा, जी की 1998ला झाली होती. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशनं होतात, तर इथं उत्तर पहा. कमीत कमी म्हणजे तसं तर घटनात्मक राज्यघटनेने कलम 174 मध्ये काय सांगितलेलं आहे की 2च अधिवेशन, 2 अधिवेशन म्हणजे 6 महिन्याचं अंतर न ठेवता, म्हणजे 2 अधिवेशन. ओके, म्हणजे 2 अधिवेशन सांगल्या लक्षात, म्हणजे 6 महिन्याचं अंतर असं दिलं आहे, 6 महिन्याचं अंतर नसलं पाहिजे. ओके, पण महाराष्ट्रामध्ये यातला अपवाद आहे, 3 अधिवेशन होतात लक्षात. आता इथं 2 उत्तर येईल किंवा 3, 2 आहे असं, कारण घटनात्मक 2च सांगते. पण महाराष्ट्रामध्ये 3 काय होतात, कारण नागपूर करार झाला आहे. नागपूर करारामध्ये एक महत्वाची डिमांड होती की 1 अधिवेशन नागपूरला ठेवावं लागेल. तर पहा, पहिलं अधिवेशन जे असते महाराष्ट्राचं विधिमंडळाचं, तर पहिलं अधिवेशन अर्थसंकल्पीय असते. अर्थसंकल्पीय एवढं काय लिहून द्यायची नाही, तोंडी सांगतो पण लक्षात ठेवा. अर्थसंकल्पीय अधिवेशन असते. तर अर्थसंकल्पीय जे अधिवेशन असते मित्रांनो, ओके, तर ते पहा हे राहते जवळपास फेब्रुवारी ते मार्च महिन्यात. फेब म्हणू आपण, फेब्रुवारी ते मार्च महिन्यात. ओके, त्यानंतर राहते महत्वाचं पावसाळी अधिवेशन. पावसाळी अधिवेशन कुठे राहते, मुंबईला. हे कुठे राहते, मुंबईला. ओके, हे राहते मुंबईला, पावसाळी अधिवेशन. मग हे कधी सर, हे जुलै ते ऑगस्टमध्ये, आणि तिसरं असते पहा, त्याला म्हणतो आपण कोणतं, हिवाळी अधिवेशन. एक अधिवेशन सरासरी हे कुठे होते, नागपूरला होते, म्हणजे होतेच. ओके, नागपूर करारानं सांगितलं ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होईल लक्षात ठेवा त्यावेळेस. ओके, नागपूर करारामधली महत्वाची एक मागणी होती. तर हे काय होते, हिवाळी अधिवेशन होते नागपूरला. ओके, तर इथं 2 आहे कारण कमीत कमी विचारलं, पण 3 होतात महाराष्ट्रामध्ये. ओके, पहा अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर करून घ्या आणि असे आमचे नवनवीन व्हिडिओ बनवा. ओके, तर आता जय हिंद, नमस्कार.